नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर काजू सरबत ही एकदम सोपी रेसिपी शेअर करणार आहे. उन्हाळा चालू आहे आणि आपल्याला जेवायचं कंटाळाच येतो, तर काहीतरी सरबत प्यावंसं वाटते. तर वाय नॉट अ हेल्दी सरबत. ते इकडे तुम्ही पाहू शकता, मी 5-6 काजू घेतलेत आणि त्याच्या त्या वरचे ते काजू नट काढते, म्हणजे ते बिया काढते त्याच्या. हे जर पिवळे घेतले ना तुम्ही, हे 2 प्रकारचे असतात काजू, एक लालसर असतात आणि पिवळे. तर पिवळे काजू ना जरा चांगले ज्युसी असतात, म्हणून मी ते पिवळे काजू सरबतासाठी सिलेक्ट केले होते. आता इथे मी सगळे ते कापून घेतलेत काजू धुतल्यानंतर, आणि एकदमच इझी म्हणजे तुम्ही लगेच करायला घ्याल एवढी सोपी आहे ही रेसिपी आणि एवढी पौष्टिक आहे. याच्यामध्ये आता मी साखर घालते आणि पाणी. तुम्हाला साखर तुमच्या गोडीप्रमाणे घ्या तुम्ही. इथे पाणी घेतलं आहे आणि मिक्सरमधून चांगलं चांगलं काढून घ्या. खूप लोक काजूचं फळाचं सरबत खायला घाबरतात, कारण ते जरा तुरट लागते. पण मी तुम्ही माझी रेसिपी फॉलो करा आणि तुम्हाला नक्की आवडेल हे. आता इथे मी दोन दोन वेळा मी ते मिक्सरमधून काढले, म्हणजे त्याचं सगळं असा अर्क बाहेर काढायला. आणि इथे गाळणीमधून मी हे गाळून घेतले. हा बघा केवढा चोथा आला आहे ना बाहेर त्याचा. ते आपल्या झाडांना घालू शकतात, त्यांना पण त्याचा फायदा होईल. आता मी त्या बोलमध्ये भरपूर ज्यूस काढून घेतलेला आहे. वाव, ते बघून पण आपलं पाणी लागतं की नाही. त्याच्यामध्ये मी इंच मीठ घालते. आता मी साधं मीठ घातलं आहे, पण तुमच्याकडे ब्लॅक सॉल्ट असेल किंवा शेंगणी मीठ असेल तर आणखीन चविष्ट होईल. इथे काळं मिरी घालते गार्निशिंगमध्ये. आणि काजू बोलतात खाल्ल्यावर पण आपल्याला कधी कधी खवखवते किंवा जरा तुरट लागते, तेवढ्यासाठी आपण लिंबू घालूया. लिंबाचा रस एक थोडासा, किंचित लिंबू किंवा अर्ध लिंबू. याच्याने काय होणार, तुम्हाला खवखवणार नाही आणि सरबत तुरटपणा त्याचा येणार नाही. झालं आपलं काजूचं सरबत. बोलता बोलता झालंच होतं तयार. आता मी एका ग्लासमध्ये ते काढते आणि इथे मी बर्फ घातले, कारण आता मी ते पिणार आहे हे काजूचं सरबत. हा हा. एकदम छान गरमीसाठी. आणि लहान मुलांना जेवायला आवडत नाही ह्या सीझनमध्ये, तर त्यांना काजू सरबत द्यायला काही हरकत नाही कधीतरी. आजच्या रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बाय.